तुम्हालाही कारलं आवडत नाही, खूप कडू लागतं नाही का? चला तर मग तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहे आज. मस्त होते कारल्याची भाजी, अगदी नेहमी करून खाल अशी रेसिपी आहे. त्यासाठी 4 कारले स्वच्छ धुवून घेतले, त्याचे दोन्ही कडचे टोकं थोडे काढून घ्यायचे आणि त्यानंतर मधोमध कट लावून घ्यायचा आहे आणि छोटं कारलं होतं म्हणून 2 तुकडे केलेले आहेत. मसाल्याचं कारलं करतो तेव्हा कसं कट करतो ना कारलं, तशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही यातील बिया काढून घेऊ शकता, मी काढलेल्या नाही आहेत. कारली कट करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होईल त्याकरिता. त्यानंतर हे झाकून ठेवायचं आणि बघूया पुढची प्रोसेस. आता एका कढईमध्ये साधारण मूठभर शेंगदाणे छान भाजून घेतलेत, ते काढून घेऊया. त्याचबरोबर 2-3 चमचे पांढरे तीळ भाजून घ्यायचेत. हे भाजताना अगदी मंद ते मध्यम आचेवर भाजायचे. त्यानंतर सुकं खोबरकीस घेतले साधारण अर्धी वाटी, तेही छान भाजून घेतलं आहे, काढून घेऊया. आता यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा घालून मिक्सरला लावून हे वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 लिंब, 1 कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यामध्ये तिखट आणि कमी तिखट दोन्ही मिक्स आहेत. तर सुरुवातीला 2 मोठ्या आकाराचे लिंब घेतलेले आहेत. 4 कारल्यासाठी इथे 2 लिंबाचा वापर मी करते आहे. लिंब कट करून घ्यायचे आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर कारलं करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे, पण कारलं चवीला खूप भारी लागतं या पद्धतीने. एकदा नक्की करून पहा. तर लिंब इथं कट करून घेतलेत, त्यातल्या बिया आता मी काढून घेते. त्याचबरोबर हिरवी मिरची जी आहे मधोमध कट करून घ्यायची आहे. इथे मी तिखट आणि कमी तिखट दोन्ही मिरचीचा वापर केला आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर 1 मोठ्या आकाराचा कांदा इथे बारीक कट करून घ्यायचा आहे. तर अशी सगळी पूर्वतयारी होईपर्यंत साधारण 15 मिनिटं लागले. तोपर्यंत कारलं मिठामध्ये आपण मुरत ठेवलं होतं. आता फक्त ते पाणी घालून 1 वेळ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही अगदी मीठ लावून कारलं 1-2 तासासाठी देखील ठेवू शकता, त्यामुळे कडवटपणा खूप कमी होतो. आता लगेचच तेल गरम करून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरं तडतडलं की 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि हिंग घालायचं आहे. लसूण थोडासा झाला की लगेचच यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा घालायचा आहे. जास्त लाल रंगावर लसूण होऊ द्यायचा नाही. आता कांदा, लसूण त्याचबरोबर हिरवी मिरची हलकीशी परतून घ्यायची आहे, साधारण 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर यामध्ये कारलं घालायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायची आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, कांदा, लसूण, हिरवी मिरची तेलामध्ये भाजल्या जाते आणि कारलं देखील तेलामध्ये भाजल्यामुळे नरम होतं आणि कांद्याच्या गोडव्यामुळे देखील कारल्याचा कडूपणा कमी होतो. तर अशा पद्धतीने 2-3 मिनिटाची वाफ दिल्यानंतर आता बघू शकता कांद्याचा रंग इथे हलकासा बदललेला आहे. आता या स्टेजला यामध्ये लिंब घालायची आहेत आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत 1-2-3 मिनिटाची वाफ द्यायची आहे. आता या स्टेजला साधारण आपलं कारलं जे आहे 30-40% शिजतं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि हळद घालायची आहे. एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तयार केलेला कूट घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून परत यावर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर अगदी 2 मिनिटाची वाफ काढायची आहे आणि ताटावर देखील पाणी घालायचं, जेणेकरून वाफेने ताटावरील पाणी गरम होईल आणि मग ते आपल्याला भाजीमध्ये घालता येईल. 2 मिनिटानंतर हेच पाणी भाजीमध्ये घालायचं आहे, किंबहुना यापेक्षा जास्त पाणी देखील घालू शकता. फक्त ते पाणी गरम करून घाला. मी परत थोडंसं पाणी घातलं होतं, साधारण 1 वाटी. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता कारलं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटं कारलं शिजायला वेळ लागला. बघू शकता मस्त कारलं शिजलं आहे. भाजीला मस्त तर्री आलेली आहे. सगळ्यात शेवटी 2 चमचे गूळ यामध्ये घालायचा, कोथिंबीर घालायची आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून लगेचच तुम्ही हे कारलं सर्व करू शकता. अजिबात कडू होत नाही ही रेसिपी, चवीला खूप भारी लागते.
तर ही भाजी करताना आपण कांदा, हिरवी मिरची आणि लिंबू यामध्ये हे कारलं शिजवतो ना, त्यामुळे आंबटपणा, तिखटपणा यामुळे कारल्याचा कडूपणा खूप कमी होतो आणि त्यानंतर कूट घातल्यावर या भाजीची चव अप्रतिमच येते. एकदा नक्की करून पहा. आणि या भाजीमधले लिंब देखील आपण चावून खाऊ शकतो, इतके भारी लागतात. ते देखील आंबट वगैरे लागत नाही, कारण सगळ्याच चवी ना एकत्र होऊन खूपच भारी भाजी तयार होते. अशी ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.